समर्थ मंडळी, आज आपण बनवणार आहोत उडदाच्या डाळीचे लाडू। तर त्याच्यासाठी सर्वात आधी ही उडदाची डाळ आहे, धुतलेली उडदाची डाळ ते घेतली मी दळून। ते दळल्यानंतर घेतला गूळ, अर्धा किलो गूळ आहे तो मस्त बारीक खिसून घेतला। त्याच्यानंतर मी घेतला 1 पाव खोबरं, 1 पाव खारीक आणि 50-50 ग्राम अक्रोड पिस्ता आणि 50 ग्राम गोडंबी। बरं, ह्याच्यात हे काजू आणि बदामची पेस्ट पण आहे, हे पण सगळं बारीक करून घ्यायचं। आणि त्याला आपल्याला लागणार आहे साजूक तूप। तर हे साजूक तूप आणलंय माहेरवरून, तर ह्याचे आपण आता लाडू बनवू। चला चालू करू। यातली कुठली वस्तू तुम्हाला समजली नसेल तर कमेंट करून विचारा। ह्या सगळ्या वस्तू मिक्सरला बारीक करून घ्यायच्या, गॅसवर कढई ठेवायची आणि त्याच्यात मस्त तूप टाकून घ्यायचं। सर्वात आधी डाळीचं पीठ भाजायचं। हे अर्धा किलो डाळीचं पीठ आहे आणि मी गूळ मोठ्या पातेल्यात ट्रान्सफर करून घेतला। डाळीचं पीठ मस्त खरपूस भाजल्यानंतर ते गुळावर टाकायचं आणि लगेच मिक्स करायला घ्यायचं, त्याच्यामुळे गूळ लवकर विरघळतो। मग सगळे जिन्नस एक एक करून मस्त खरपूस पुसून घ्यायचे। प्रत्येक जिन्नसाचा एक वेगवेगळा वास येतो, तो वास येईपर्यंत ते भाजायचे, म्हणजे त्याच्यामुळे कच्चेपणा त्याचा निघून जातो आणि आपल्याला कळतं का भाजले का नाही म्हणून। बरं, हे सगळे जिन्नस एकत्र एकजीव मिक्स झाले पाहिजे, नाहीतर मग लाडू दाताखाली वाजतात आपल्या। हे सगळे जिन्नस मिक्स करायला आहोंनी मला खूप मदत केली। बरं, तुम्ही असे खारीक सगळ्यात शेवटी भाजा, त्याच्यामुळे ते कढईला चिटकते। मग सगळे जिन्नस भाजून झाल्यावर पटकन लाडू वळायला घ्या, थंड झाल्यावर लाडू लवकर वळत नाही। हे बघा, माझे लाडू वळून तयार आहेत। तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। चला बाय।